ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणाकरा दयाळा। करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने। मी कला कुसरी काहीच नेने। बोलतो वचने अतिभाविका। बोलतो वचनी अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास। एका जनार्दनी तुमचा दास। त्याची आस पुरवावी। त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। श्लोक सांगा 27वा श्लोक झाला। आज आपण 28व्या श्लोकापर्यंत आलोय। दुसऱ्या अध्यायातला 28वा श्लोक। मना मागे माझ्या। अव्यक्तादीनि भूतानि। अव्यक्तानि भूतानि। 28वा श्लोक। दुसऱ्या अध्यायातला 28वा श्लोक। अरे ओवी नाही बाबा श्लोक। छत्तीस पानांवरती बघा। अव्यक्तादीनि भूतानि। अव्यक्तादीनि भूतानि। व्यक्तमध्यानि भारत। व्यक्तमध्यानि भारत। अव्यक्त निधनान्येव। अव्यक्त निधनान्येव। तत्र का परिदेवना। तत्र का परिदेवना। 28वा श्लोक चाललाय आपला। मागच्या श्लोकामध्ये आपण इथपर्यंत आलो होतो की भगवान अर्जुनाला एक एक मुद्दा समजावून सांगत असताना असं सांगत आहेत की जो जन्मलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे। ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म पुन्हा निश्चित आहे। ते एक चक्र आहे। जरी तू आत्मा जन्मतो मृत्यू पावतो असं जरी मानलंस तरी पण शोक करण्याचं काही कारण नाही। का? कारण ते चक्र आहे। जन्मल्यानंतर मृत्यू होणारच आहे। मृत्यूनंतर पुन्हा जन्म होणारच आहे। मग शोक करण्याचं दुःख करण्याचं कारण काय? जीवनामध्ये मनुष्य मृत्यूचं दुःख मानतो की नाही? त्या दुःखाला मानण्याचं कारण काय? कारण मृत्यू काही शेवट नाहीये। तो पुन्हा जन्मणार आहे। साखरे नाही का तैसे घटिका यंत्र जैसे। घटिका यंत्र म्हणजे घड्याळाचं उदाहरण दिलं की ते काटे वारावर आले म्हणून पुढे जातच नाही का? पुन्हा येतात ते। सूर्य उगवला पुन्हा मावळतो। मावळल्यानंतर मग तसाच बुडून राहतो का? पुन्हा उगवतो की नाही? तसं मृत्यू सुद्धा तसंच आहे। मृत्यू म्हणजे काय? सूर्य मावळणं आणि पुन्हा तो मावळलेला सूर्य पुन्हा निर्माण होणं उगवणं म्हणजे जन्म। तसं मनुष्याच्या ही सर्व जीवजंतूंच्या जीवन मरणाचं हे जे चक्र आहे ते सातत्यानं फिरत राहतं। म्हणून शोक करण्याचं काही एक कारण नाही असं मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं। जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्य अर्थेन तुम सोचतुमर्हसि असा मागचा श्लोक होता। आता हा जो श्लोक आहे भगवान अर्जुनाला सांगतात अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना। सगळे जीव प्रारंभी अव्यक्त असतात।
दिवस. सगळे जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची गरज नाही. काय सांगतात? सगळे जीव सुरुवातीला अव्यक्त असतात. अव्यक्त म्हणजे काय? व्यक्त म्हणजे व्यक्त करणं म्हणजे काय करणं? प्रकट करणे, सांगणे. आपल्या मनात एखादा विचार आहे, आपण काय म्हणतो? व्यक्त केला. जोपर्यंत व्यक्त केला नव्हता तोपर्यंत काय होता? अव्यक्त होता. म्हणजे तो आत्म होता, पण काय होता? झाकलेला होता, आतमध्ये होता. जसा विचारच आहे तसंच म्हणतात की प्रत्येक जीव हा सुरुवातीला अव्यक्त असतो. आहे तो, फक्त दिसत नाही. अव्यक्त स्वरूपामध्ये लीन आहे. पण जेव्हा तो प्रकट होतो, मध्यावस्थेमध्ये तो व्यक्त होतो आणि व्यक्त अवस्था झाल्यानंतर पुन्हा तो काय होतो? अव्यक्तातच जातो. म्हणून शोक करण्याची गरज नाही, असा या श्लोकाचा अर्थ. समजले तुम्हाला? समजते? आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? जे समजते ये भूते जन्म आदि अमृते मग पातली व्यक्तिते जन्मले या ते क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आणि नवती तेखे पूर्व स्थितीच येती आपुली ये मध्ये जे प्रतिभासे जे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारुहा मायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले निर पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त जानपा माया कारित जैसे आकाशे बिंबत अभ्रपटळ तैसे आधीचे जे नाही तया लागी तुर्दसी काही तू अविटते पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगित विषयी तेजिले संत जया लागी विरक्त वनवासिये दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताते. अशा खूप आहे त्याच्यावर. काय त्याचा अर्थ आहे? एक तर लक्षात आलं की या श्लोकाचा अर्थ काय आहे? की सुरुवातीला अव्यक्त असतात, मध्ये कुठेतरी व्यक्त दिसतात आणि पुन्हा त्याचा नाश झाला की पुन्हा तो काय होतो? नाश झाला म्हणजे काय होतो? पुन्हा तो अव्यक्तात जातो. विचार मनातून उठला, आता मी बोलतोय हा दिसला, पण तो बोलण्याच्या अगोदर कुठे होता? मनामध्ये होता, अव्यक्त होता. तो प्रकट झाला, आता कुठेतरी दिसतोय, पण तो विचार व्यक्त झाल्यानंतर पुन्हा जाऊन लोप पावला. पण लोप पावला म्हणजे कुठे गेला? तर तो पुन्हा मनातच जाऊन बसलाय, अव्यक्त झाला. असा त्याचा सरळ सरळ एक अर्थ घ्या. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे समजते ये भूते. भूते म्हणजे भूत म्हणजे कोणतं भूत? कालच्या मागच्या शुक्र सांगितलं की काय? भूते म्हणजे जीव. भूत म्हणजे जीव जंतू. फक्त जीव जंतू नाही, भूत म्हणजे संपूर्ण सृष्टीतलं जे जे काही दिसते त्याला भूत म्हणतात. मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे जीव त्याला भूत असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. भूत मध्ये पिशाच, हाडळ असली भूत नाही. बोलणे म्हणजे ना, बोलणं. अरे भूते म्हणजे जीव जंतू, जीव ज्याला म्हटलं जातं. मनुष्य हा पण एक भूत आहे, गाय हे पण एक भूत आहे, म्हैस हे पण एक भूत आहे, कुत्रा हे पण एक भूत आहे. त्याला भूते असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? भूते. जे समजते ये भूते जन्मा आधी अमूर्ते मग पातळी व्यक्ती ते जन्मले या. काय म्हणतात? जे समजते ये भूते काय म्हणतात? कारण हे सर्व जीव जन्म होण्यापूर्वी अमूर्त आकार नसलेली होती. सर्व जीव कशी होती? आकार नसलेली. जन्मानंतर विविध व्यक्ती रूपाने मिरवू लागली. प्रत्येकाला जसा देह मिळाला तशी वेगवेगळ्या रूपाने दिसायला लागली. ती क्षयाशी जेथ जाती तेथ निभ्रांत आणि नवती देखील पूर्व स्थितीच येते आपुली. जन्माच्या अगोदर ती अव्यक्त होती, जन्मल्यानंतर दिसायला लागली व्यक्त स्वरूपात शरीराने चालती बोलती दिसायला लागली. पण जेव्हा त्यांचा शेवट झाला, नाश पावतात, तेव्हा ते निसंशय वेगळी होणार नाहीत. पहा, ते आपल्या पूर्वीच्या अव्यक्त दशेतच येतात.
पुन्हा ते आपल्या पूर्वीच्या दशेतच येतात. त्याला उदाहरण देतात पुढे ज्ञानेश्वर महाराज. आता हा जो पुढचं जी ओवी आहे ती फार महत्वाची तत्वज्ञानाच्या दृष्टीने. येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. समजली ओवी? किती वाजलेले? कितीची ज्ञानेश्वरी आपली? हा 6:30. मग अर्धा तास कुठं होते तुम्ही? तुम्हाला ओढ नाही करायची तेच का ज्ञानेश्वरी? तुमच्यामुळे पाठ थांबवायचा का माझं मग परत? काय श्रीधर पान नंबर सांगण्यात आला किती चाललाय? 36 क्रमांकाचा पान नंबर आहे. त्याच्यावरती आपण 28वा श्लोक पाहतोय. भेटलं का? दुसरा अध्याय 36 क्रमांकाचा पान नंबर काढा. 36 इंग्रज. चला इकडे लक्ष द्या. समजलं? 2 ओव्यांचा अर्थ परत तुमच्या समोर वाचतो बघा. पहिले ओवी काय? जे समजते ये भूते जन्मा आधी अमृते मग पातळी व्यक्ती ते जन्मले. या समजते भूते म्हणजे सगळे जीव जन्मा अगोदर अव्यक्त स्वरूपात होते. जन्मल्यानंतर मध्यावस्थेत कुठेतरी ते दिसतात, व्यक्त रूपाने दिसतात. पण जेव्हा त्यांचा पुन्हा नाश होतो तेव्हा ते नाश पावत नाही, तर ते काय होतात? पुन्हा अव्यक्त होतात. म्हणजे हे माहिती आहे का तुम्हाला? आता उदाहरण पहा. मागच्या वेळेस दिलं होतं. अनुस तू इकडे असा बस. बी असतो. बी शेत नांगरलं, शेतामध्ये बी टाकलं आपण. बी टाकल्यानंतर त्याला तसं उघड ठेवत का? उघड ठेवल्यानं उगून येईल का ते? त्याला काय करावं लागेल? माती टाकायला लागेल, त्याला झाकावं लागेल, गाडावं लागेल. आता ते झाकलं म्हणजे काय झालं? अव्यक्त झालं. दिसतंय का ते? आपल्याला माहितीच नाही पेरणी केलेली आहे. एखाद्या शेतात नांगरलेलं आहे पण पेर उगून आलेलं नाही, तोपर्यंत कळतं का पेरले म्हणून? जेव्हा ते उगवून येतं तेव्हा काय झालं? ते व्यक्त झालं. व्यक्त म्हणजे प्रकट झालं. प्रकट होण्याच्या अगोदर काय होतं? ते अव्यक्त होतं, झाकलेलं होतं. झाकलेल्या नंतर जेव्हा उगवून आलं तेव्हा ते दिसलं बाबा. आता ते उगवणं पण वेगवेगळं आहे. मसूर पेरली, मसुराचा आकार, मसुराचं जे रूप आहे त्याचं स्वरूप आणि सूर्यफुलाचं स्वरूप वेगवेगळं आहे की नाही? मसूर पेरली, सूर्यफूल पेरलं. तूर पेरली, तूर डाळ म्हणण्यापेक्षा तूर पेरली. प्रत्येक रोपाचा आकार वेगवेगळा आहे की नाही? पहिला जमिनीतच गाडला म्हणजे अव्यक्त होता, पण जेव्हा तो प्रकट झाला तेव्हा तो वेगवेगळ्या रूपाने प्रकट झाला. तसंच मनुष्यच आहे, तो झाकलेलाच आहे. त्या गोष्टी नाहीये, हे सत्य आहे, तत्वज्ञान आहे. समजते तुम्हाला मी काय म्हणतोय? ते झाकलेलं आहे, ते व्यक्त झालं. म्हणजे आपण जन्माच्या पूर्वी, आपल्या जन्माच्या पूर्वी आपण होतोच, पण कसे होतो? बोला की अव्यक्त होतो की नाही? आता काय आहोत? व्यक्त आहोत. आता ते बीजाचं म्हणजे रोप झालं, सूर्यफूल वगैरे अमुक सगळं झालं आणि पुन्हा त्याला कापून टाकलं, सगळं मोडलं म्हणजे नाश पावलं का? ते नाही पावलं. त्याचं बी निर्माण झालं की नाही? मसूर काढली आपण, तूर काढली, वाटाणा काढला म्हणजे संपलं का? ते रोप उपडलं म्हणजे संपलं का? पुन्हा काय झालं? ते बी रूपाने अव्यक्त झालं की नाही? बी पेरायच्या अगोदर रोप होतं का? नव्हतं, पण बी होती की नाही? मग बी पेरल्यानंतर ती उगून आली म्हणजे काय झाली? त्यातलं रोप प्रकट झालं. पण प्रकट झाल्यानंतर आपण त्याला काढलं, सगळं काढलं, मग संपली का? आता काय झालं? परत त्याचं बी म्हणून राहिलं. मग ते सायकल परत त्याची चालू झाली, चक्र. तसंच आपल्या जन्माचं. जन्माच्या पूर्वी आपण अव्यक्त होतो, आता व्यक्त आहोत. मृत्यू झाला म्हणजे संपलं का? म्हणजे काय म्हणतात? परत अव्यक्त होणार. जो आत्मस्वरूपानं आहे, जीव स्वरूपानं जे आहे ते स्वरूप आपलं तसंच राहणार आहे. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ती एक क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आणि नवती तेथे देखी पूर्व स्थितीच येते आपुरी. ये नाश झाला म्हणजे काय? संपला असं नाही, पुन्हा ते त्याच्या मूळ स्वरूपात जातं. समजलं? येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे
तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. आता ही ओवी फार महत्वाची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येर मध्ये जे प्रतिभासे, काय म्हणतात, जन्म मृत्यूच्या दरम्यान जे व्यक्तिमत्व आपणाला भासते ते झोपलेल्या माणसाला स्वप्न पडावे तसे स्वप्नच आहे. सत्स्वरूपी चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. कसं उदाहरण दिलं? स्वप्नाचं. स्वप्न पडलं. स्वप्न खरं का खोटं? खोट. कधी कळलं खोटं? उठल्यावर. जेव्हा स्वप्न पाहत होतं तेव्हा खरं वाटत होतं. मला ते खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. पण कधी? उठल्यानंतर, जागे झाल्यानंतर. जोपर्यंत झोपेत आहे तोपर्यंत ते खरंच वाटतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता जे आपण सगळं पाहतो आहोत हे आपल्याला असं वाटतं हे खरं आहे, पण हे स्वप्न आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकताय, जगातलं सगळं रहाड गाडगं चाललेलं आहे, हे पण स्वप्न आहे. पण मायारूपी झोप आपल्याला आहे. आपण मायारूपी अज्ञानानं झोपलेलो आहोत. आपल्याला आता ते खरं वाटत नाहीये. आता हे जरी मी बोलत असलो तरी पण तुम्हाला ते खरं वाटत नाही. मी जरी बोलत असलो तरी पण मला ते खोटं वाटत नाहीये. तुम्ही ऐकताय, तुम्हाला ते खोटं वाटत नाही. तुम्हाला काय वाटते? खरं आहे. मी बोलतोय ते खरं आहे. मलाही वाटतं मी सांगतोय ते खरं आहे. परंतु हा पण एक भ्रम आहे. याच्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे, जे स्वरूप आहे, त्याची प्राप्ती आपल्याला कधी खरी वाटेल? जेव्हा आपण या भ्रमातून जागे होऊ तेव्हा. समजतंय का? जे आपण सगळं काही करतोय, आता शाळेत जात आहे, कामाला जात आहे, अभ्यास करत आहे, खेळताय, भांडणदंड होते, ट्रॉफिक आहे, गाड्या घोड्या, सगळं काय आहे? स्वप्न आहे. स्वप्नवत चाललेलं आहे सगळं. आपल्याला असं वाटतं हे खरंच आहे. स्वप्नामध्ये नाही का आपण नाही का जिंकल्यानंतर आनंद उड्या मारतो, आणि स्वप्नामध्ये जर हारलो एखादी गोष्ट तर मग काय होतं? दुःख. परंतु जेव्हा जागे होतो तेव्हा काय म्हणतो? त्याच्यात जिंकण्याचा काही आनंद नाही आणि हारण्याचं काही दुःख. तसं आत्ताच्या जीवनामध्ये आपल्याला जे काही प्राप्त होईल त्याचं सुखही नाही आणि आपल्याकडनं जाईल त्याचं दुःख पण नाहीये. पण हे कधी होईल? जेव्हा आपण आत्मस्वरूपाने जागे होऊ तेव्हा. समजतं? हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजून सांगतात की तुम्ही जागे व्हा, तुम्ही या भ्रमात राहू नका. त्याच्यामुळे या जीवनातली जी काही सुख दुःख आहे ती तात्पुरती आहे, स्वप्नासारखीच आहे, ती कायमस्वरूपी टिकणारी नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. सत्स्वरूप आपलं स्वरूप कसं आहे? सत्य स्वरूप आहे. मग ते कसं आहे? मागच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं नाही का की तो आत्मा कसा आहे? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराने विहाय जीर्णान्य अन्यान्य संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे. त्या कपड्याचं उदाहरण, आपल्याला जुनी कपडे झाल्यानंतर आपण टाकून देतो, नवीन घेतो. तसं आत्मस्वरूप, इकडे लक्ष दिले, आत्मस्वरूप काय करतं? शरीर जुनं झालं की ते टाकून देतो, नवीन घेतो. आत्मस्वरूप बदललं का? लहानपणी जे आपण होतो आता आपण बदललेलो आहोत का? तेच आहोत, पण शरीर काय होते? बदलते, पण आत्मस्वरूप बदलते का? झोपेच्या अगोदर कोण होतो? आपण होतो. झोपल्यानंतर होतो, पण आपल्याला शुद्ध होते का? आपण विसरून गेलो होतो, तन्मयाकार झालो होतो, शरीराचा विसर पडलेला होता आपल्याला. पण पुन्हा जेव्हा जागे झालो तेव्हा आपण बदललेलो आहोत का? झोपेच्या अगोदरचे आपण, झोपलेले आपण, झोपेतून उठल्यानंतरचे आपण बदललो का? आत्मस्वरूप कसं आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते सत्य स्वरूप आहे. सत्स्वरूप. सत म्हणजे काय? कधीही न बदलणार. सत्य कधीच बदलत नसतं. सत्य नेहमी स्थिर असतं, त्यात बदल कधी होत नसतो. परत ओवी बघा, 65वी 66वी ओवी. येर मध्ये जे प्रतिभासे, प्रतिभासे म्हणजे भासणं, वाटणं. येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. झोपेमध्ये जसं खरं वाटतं तसं या ज्या सत्य स्वरूपावरचा जो आकार आहे, म्हणजे हे जे शरीर आहे आपलं, आणि शरीराच्या संबंधानं जे जे काही आपल्याला दिसतंय, वाटतंय, अनुभवतोय इंद्रियांच्या द्वारे, ते सगळं कसं आहे? स्वप्न झालं. स्वप्नच आहे.
आता खरं वाटणार नाही आपल्याला. ते स्वप्न आहे हे वाटणार नाही आपल्याला, सोडून हेच सत्य आहे आता. पण हे स्वप्न आहे, समजतंय, थोडं जड जाईल, मग पुढे पुढे हलत येईल. आता बघा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, पुढची उभी काय आहे, ना तरी पवने स्पर्शिले नीर. पवने म्हणजे काय, पवन म्हणजे काय, वारा. नीर, नीर म्हणजे काय, पाणी. पाणी. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. परत मागचं उदाहरण दिलं त्यांनी. अथवा म्हणजे किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वायूचा स्पर्श झाल्यावर शांत असलेले पाणी लहान मोठ्या लाटांच्या आकाराचे भासते, किंवा माणसाने कल्पिले त्यानुसार सोन्याला अलंकाराचा आकार येतो. पाण्याचा स्पर्श झाला, वाऱ्याचा स्पर्श झाला पाण्याला, लाटा काय होतात, निर्माण होतात. पण सगळ्या लाटा सारख्या असतात का, एक छोटी असते, एक मोठी असते, एक त्याच्यापेक्षा मोठी असते, किंवा मिश्रित असते, नाही का, खाली वर असते, लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लाटा असतात. पण कशामुळे झाल्या, वाऱ्याच्या स्पर्शाने. त्या वाऱ्याच्या स्पर्शासाठी बस नको दर्शन बस. काय पुढे चाललं होतं आपलं, वाऱ्याचा स्पर्श. वाऱ्याचा स्पर्श झाला पाण्याला, लाटा निर्माण झाल्या, लाटा छोट्या मोठ्या तयार झाल्या. पण कशामुळे झाल्या, वाऱ्याच्या स्पर्शाने. वारा गेला, लाटा काय झाल्या, लाटा शांत झाल्या. म्हणजे संपल्या का, म्हणजे लाटा म्हणून संपल्या, पाणी म्हणून संपल्या का त्या, पाणी म्हणून तशाच आहे. तसंच जीवन मरणाचं आहे. आता एक माया स्वरूपी वारा आला, त्याच्यामध्ये आपण प्रकट झालो जीव स्वरूपाने. ही लाट आहे आपल्या जी मनुष्य देहाची, किंवा वेगवेगळ्या जीवजंतूंची, वेगवेगळ्या गोष्टींची फक्त काय आहे, लाट आहे. ही माये स्वरूपाची वाराग्नी होऊन गेला की ही लाट काय होणार, शांत होणार. पण लाट शांत झाली म्हणजे आत शरीराची लाट शांत झाली, हो, आत्मस्वरूप म्हणून स्थिरच आहे. लक्षात आहे, मी वारंवार तुम्हाला काय सांगतोय, ज्ञानेश्वरीचा मुख्य किंवा गीतेचा महत्वाचा मुख्य संदेश काय आहे, की आत्मस्वरूप जे आहे ते न बदलणार आहे, ते कधीही नाश न पावणार आहे. ऊर्जा अक्षय नियम बघितला मागच्या वेळेस आपण. इलेक्ट्रिक एनर्जी म्हणूया त्याला आपण, इलेक्ट्रिक म्हणण्यापेक्षा एनर्जी संपवता येते का, एनर्जी नाही संपवू शकत. निर्माण करता येते का, निर्माण पण नाही करता येत, तिचा ट्रान्सफर करता येतो, ट्रान्सलेट करता येतो. म्हणजे पवनचक्की असते, वाऱ्यामध्ये एनर्जी आहे, वाऱ्यातली एनर्जी आपण त्या पवनचक्कीनं कन्वर्ट करून कशामध्ये करतो, विद्युत मध्ये करतो, इलेक्ट्रिक मध्ये टर्बाईन फिरवून. मग त्याच्यातून बल्ब पेटेल, इस्त्री पेटेल, फ्रीज थंड होईल. इलेक्ट्रिक एकच आहे की नाही, ऊर्जा एकच आहे, पण तीच ऊर्जा इस्त्रीला गरम करते, लाईट. तीच ऊर्जा फ्रीज मध्ये थंड करते, तीच ऊर्जा फॅनला गोल फिरवते, तीच ऊर्जा गाडीला चालवते, तीच ऊर्जा ब्रेकच्या द्वारे ती थांबवते. पण समजते का, ऊर्जा एकच आहे, पण ती वेगवेगळ्या रीतीने फिरते, बदलते, तिचा नाश नाही करू शकत आपण. तीच ऊर्जा माईकच्या द्वारे मोठा आवाज करते, ऊर्जा एकच आहे. समजते. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं, भगवंताचं सांगणं अर्जुनाला हेच आहे. आणि अर्जुनाला म्हणताना आपल्याला की आपण जे आहोत ते सत्य स्वरूप आहोत, शाश्वत स्वरूप आहोत. आता आपल्याला त्याचं ज्ञान नाही, कारण आपण मायेमध्ये आहोत, माया वशात आहोत. मग त्या मायेला उल्लंघण्याकरताच भक्ती मार्ग आहे. हा जो भ्रम आहे, मी माझं जे जोडलेलं, याच्यातून पलीकडे जाण्यासाठीच भक्ती मार्गाचा अवलंबन आहे. त्याला इतक्या हलक्यात घेण्यात अर्थ नाही. फक्त आलो गुरुवारचं आपण ज्ञानेश्वरी ऐकली झालं काम, म्हणजे मी धन्य झालो असं नाही होणार. तो विचार आम्ही आमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला जगला पाहिजे. काय केलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला आम्ही जगला पाहिजे.
हे आत्मस्वरूप समजून घ्यायचं. म्हणजे ते असं नाहीये बाजारात गेलो आपण 10 रुपये दिले आणि मग 10 रुपयाची आम्हाला भाजीची गड्डी द्या, असं होणार आहे का? त्याच्याकरता आपल्याला काही नियम पाळावे लागतील. त्याच्याकरता आपल्याला आपल्या जीवनात एक दिशायुक्त नाही का, एक दिशा ठरवून जावं लागेल, बदल करावा लागेल, आपला एक एक अवगुण घालवावा लागेल आणि एक एक अवगुण घालवावा लागेल आणि एक एक सद्गुण मिळवावा लागेल. तेव्हा काय होईल? आपल्याला आपल्या व्यक्तित्वामध्ये बदल पडेल. लक्षात येते? त्यावेळेला आपल्या व्यक्तित्वामध्ये बदल पडेल, अन्यथा नाही. तुमचा मोबाईल नाही का? कुणी आणलाय मोबाईल? त्याला पुश करत जा, पुश कर बघ.